आपले शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यामध्ये आपण आहोत आणि आपण पाहतोय माझ्या पाठीमागे एक आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये नेमका हेतू काय आहे। सूरज वाजगे जे युवा कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष आणि एक सामाजिक कार्यकर्ते ज्यांना समाजमानाचा आरसा ओळखता येतो, ते सूरजभाऊ वाजगे उपोषणाला बसलेत। अदानी प्रकल्प जो जुन्नर तालुक्यात होणार आहे तो नेमकं काय आहे, कशाबद्दल ते बसलेत, काय आपण ते जाणून घेणार आहोत। कशा पद्धतीने हे आंदोलन असणार आहे आणि उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे। आमरण उपोषण आत्तापर्यंत त्यांना कुठल्या अधिकाऱ्याने किंवा प्रशासनाने काय आश्वासन दिले का, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत वैद्यकीय अधिकारी आहेत। सर, तुमचं नाव काय आणि काय सांगाल, आता प्रकृती कशी आहे सूरज भाऊंची? मी डॉक्टर योगेश आगम, ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे। आत्ता सुरेश भाऊंना उपोषणाचा तिसरा दिवस आहे, त्यानुसार मी त्यांच्या चेकअपसाठी आलेलो आहे। त्यांना थोडासा श्वसनासाठी थोडासा त्रास होतो आहे आणि थकवा कालपेक्षा थोडासा जास्त थकवा आहे। त्यानुसार मी त्यांचा चेकअप केलेलं आहे। त्यांचा BP नॉर्मल आहे सध्या तरी, पल्स नाडीचे ठोके व्यवस्थित आहेत। आपण त्यांची शुगर चेक केलेली, शुगर पण नॉर्मल रेंजमध्ये आहे, 134 मिलीग्राम पर DL भरलेली आहे। आणि त्यांचं युरिन सॅम्पल आपल्याला चेकअपला पाहिजे, पण ते पाणी पण घेत नसल्यामुळे थोडं युरिनची त्यांची क्वांटिटी इथे म्हणलेत मी थोड्या वेळाने देतो, जशी येईल तशी ते आपण चेकअपला घेऊन त्याचा रिपोर्टिंग आपण आउट करूया। प्रकृती उत्तम आहे की काय काळजी करण्यासारखं आहे? नाही, सध्या तरी उत्तम आहे, पण त्यातमध्ये त्यांचा थकवा वाढत चालला तर आपल्याला वॉटर इनटेक वाढवला पाहिजे किंवा मग IV सलाईन लावण्याची गरज पडू शकते। धन्यवाद। हे होते डॉक्टर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आगम। आपण थेट सूरज भाऊंकडे जाऊया। सूरज भाऊ, आजचा तिसरा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे बंधू देखील या ठिकाणी आलेत। अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत, कबड्डी साहेब आहेत, बाळा सदाकाळ आहे। भाऊ, काय सांगशील, आजचा तिसरा दिवस आहे, प्रशासनाकडून काही बोलणं झालंय का आणि याबाबत काय सांगशील? तिसरा दिवस आहे, थकवा पण खरं जाणवतोय, परंतु आपण आपल्या गोष्टीवर ठाम आहे। आज अदानीसारखा एक उद्योगपती आपल्या निसर्ग संपन्न जुन्नर तालुक्यावर ज्याची नजर पडली आणि आज जागतिक पर्यटन स्थळ असेल नाणेघाट आणि तिथं असणारे जैविक विविधता एक सेन्सिटिव्ह झोन आहे आणि तिथं आपले आदिवासी बांधव त्या ठिकाणी राहत असतात। आदिवासी बांधवांची संस्कृती जपणं खरं तर पेसा क्षेत्रातील ही सगळी गावं आहे आणि पेसा क्षेत्रातील तुम्ही साधा दगड उचलू शकत नाही। तुम्ही प्रकल्पबाधित जी गावं आहे त्यांची ते खरं तर ग्रामसभा घेतल्या पाहिजे नव्हत्या। ग्रामसभा घेऊन त्या लोकांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेतलं पाहिजे होतं, मग जनसुनावणी आयोजित केली पाहिजे होती ना। परंतु असं न करता एका पेपरद्वारे तुम्ही नोटीस इश्यू करताय की अशी जनसुनावणी आयोजित केली, त्यानुसार आमच्या लोकांना समजते आणि अचानकपणे असं सगळ्या गोष्टी करते धक्कादायक आहे। ज्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्या प्रकल्पात ही जमीन जाते, ज्याचं जळतं त्याला कळतं। परंतु माझं म्हणणं आहे की हा प्रश्न फक्त आदिवासी भागाचा नाही तर आपल्या तालुक्याचा प्रश्न आहे। त्याचं कारण असं भाऊ की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य घडवलं त्याला सह्याद्रीने साथ दिली। जशी मावळ्यांनी सगळ्या 18 पगड जातीच्या मावळ्यांनी साथ दिली, त्याच्यात आदिवासी बांधव पण होते। पण सह्याद्री जर फोडायला हा अदानी ग्रुप निघाला असेल, सह्याद्रीचे डोंगर जर फोडायला हा अदानी ग्रुप निघाला असेल तर ते आपल्याला एक शिवभक्त म्हणून मान्य नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा फक्त आदिवासी बांधवाचा लढा नाही तर हा शिवप्रेमी, पर्यावरणप्रेमी हा सगळ्यांचा लढा आहे, हा तालुक्याचा लढा आहे। म्हणून मी सगळ्यांना खरं तर वारंवार या गोष्टीचं आवाहन करतो की आपण सगळ्यांनी या लढ्यात सामील व्हावं। नक्कीच हा इको सेन्सिटिव्ह भाग आहे आणि ह्या ठिकाणी जर हे धरण झालं किंवा हा प्रकल्प झाला तर काही खनिज तिथून निघणार आहेत असंही बोललं जातं। अशी चर्चा आहे की त्या खनिज द्रव्यावर किंवा खनिजावर अदानींचा डोळा आहे, काय सांगा? तुम्हीच आता एकदम अतिशय योग्य मुद्दा मांडला। खरं तर त्यांना इंटरेस्ट याच्याच आहे, म्हणजे मायनिंग करण्यातच इंटरेस्टेड आहे असं वाटतं की आज आपल्या एका नाणेघाटसारख्या प्राचीन घाटावर सगळ्या त्या परिसरावर आजनावळे असेल, आडोशी असेल, त्यांचं त्या ठिकाणी नजर पडलेली आहे आणि तो सगळा भाग ह्या सगळ्यांच्या जमिनी घेऊन मायनिंगमध्येच त्यांना इंटरेस्ट आहे। त्याच्यात तर रस असं वाटतं, कारण अदानीसारखा प्रकल्प ज्यावेळेस आपल्या तालुक्यात येतो कुणाला विश्वास घेतलं जात नाही। मला असं वाटतं त्यांनी तालुक्याला तरी विश्वास घेतला पाहिजे नव्हतं। ह्या प्रकल्पाचे फायदे काय आहे, तोटे काय आहे, असं कुठंच नाही। डायरेक्ट येऊन तुम्ही पेपर नोटीस इश्यू करताय। आज साहेब आदिवासी भागात साधं मोबाईल नेटवर्क नाही, इथून जुन्नरपासून नाणेघाटापर्यंत कशी लोक जातात। आज तिथं एखादी आरोग्याची काही समस्या उद्भवली तर त्या लोकांचं काय आहे तिथं परिस्थिती, अत्यंत वाईट परिस्थिती। तुम्ही एकीकडं म्हणता पर्यटन तालुका आपला केला आहे आणि एकीकडं त्याच पर्यटन तालुक्यावर तुम्ही जर कुऱ्हाड मारायला निघाले, तिथले डोंगर फोडायला निघाले, मग तुम्ही पर्यटन तरी तालुका कशाला घोषित करता? आपल्या आंदोलनाला भेटीसाठी कुठले राजकीय पुढारी आले होते का? कोण कोण आलं होतं नेमकं?
अनेक आदिवासी समाजातील अनेक नेते पुढे येऊन गेले. अनेक आदिवासी, खरं तर आदिवासी सामान्य नागरिकांचा हा लढा आहे हा फक्त. आणि मग अशी माजी आमदार साहेब अतुल शेट पण या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी पण तहसीलदार साहेबांशी तत्काळ संपर्क साधून, त्याचप्रमाणे खासदार साहेबांशी पण त्यांनी फोनद्वारे संपर्क साधला. खासदार साहेबांनी सांगितले की येत्या 18 तारखेला कलेक्टर साहेबांशी आम्ही बैठक बोलवली आहे अदानी प्रकल्पासंदर्भात, आणि त्यावेळेस आपण हा निर्णय घेतला जाऊ. तर मी अतुल शेटला पण त्याची गोष्ट लगेच तत्काळ सांगितली की ज्यावेळेस हा निर्णय बैठकीत होईल तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहील. कारण किरण भाऊ, जर आपण हा लढा जर असा जर सोडून दिला तर माझं म्हणणं आहे की हा सगळ्या आपल्या सर्वसामान्यांच्याकडे जर चेहऱ्यांकडे बघा, या आदिवासी महिला आहे, आज यांच्या भावना समजून घ्याव्या. आज खरं तर आपण पूर्व भागात राहतो. दुसरीकडे असं बोललं जाते की मोबदला म्हणून या आदिवासी लोकांना किंवा ज्यांची जमीन जाणार आहे त्यांना चांगला मोबदला मिळणार आहे, म्हणजे कुठेतरी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न ही लोक करतात का, काय सांगा? आता कसं आहे, अदानी ग्रुप हा फार मोठा ग्रुप आहे. हा खरं तर जास्त सांगण्याची गरज नाही, कारण हा गव्हर्नमेंटची संलग्न माणूस आहे. मी तर त्याविषयी आरोप केला होता हा सरकारचा जावई. परंतु अनेक अदानी ग्रुपचे अनेक एजंट कदाचित या तालुक्यात फिरतील, त्या भागात फिरतील. हे आदिवासी सुज्ञ जे लोक आहेत यांना पण या गोष्टीची जाण आहे की अनेक जण प्रलोभनं कदाचित देण्याची शक्यता पण आहे. परंतु भाऊ, आज जर मला सांगा, ही लोक आदिवासी समाज आपला जो आहे हा फक्त भात पिकावर अवलंबून आहे. त्यांना दुसरं कुठला काही सोर्स नाही. एक तर आपलं भात शेती असेल, नाही तर पर्यटन असेल, जे काही नाणेघाटात येतं ते. आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही जर एकीकडे पर्यटन तालुका घोषित करताय तर त्या माध्यमातून सुविधा द्या ना. तुम्ही इथं चांगले रस्ते तयार करा, इथं चांगले रिसॉर्ट तयार करा, अजून काही ज्या गोष्टी ज्या तालुक्याच्या कायापालट करण्यासाठी असेल. आता आपण एकीकडे त्याविषयी मागणी केली, पुणे नाशिक रेल्वे करा, गव्हर्नमेंटने ते करावं. जे आम्हाला नाही पाहिजे ते तुम्ही आमच्या माथी का मारताय? आमचा ऑलरेडी त्यांनी एजंट सोडलेले आहेत, म्हणजे आमच्या इकडं 4-5 एजंट आमचे 7-12 शेतकऱ्यांचे घेऊन फिरतात. ते असे सांगतात की तुम्हाला तुमच्या किती एकर जमीन आहे, तुमचे 7-12 घेऊन ऑलरेडी मी त्यांना बोलली एकच की आमचे 7-12 काढायला तुम्हाला परवानगी कुणी दिली आणि कोणत्या इश्यूवरती तुम्ही आमचे 7-12 घेऊन आम्हाला तुम्ही विचारताय, तुमच्यावरती मी कंप्लीट करेल. हे पण मी त्या एजंटला बोललेली. म्हणजे असे बरेच एजंट आहेत, ते बी मोठी माणसं आहेत, पण त्यांनी पण असं करायला नाही पाहिजे असं पण आमचं मत आहे. तर आपल्या भागातील काही लोक असे असतील ना का त्यांचा सपोर्ट आहे किंवा काय? हो, सपोर्ट आहे. तेच नाही, प्रकल्प व्हावा म्हणून सपोर्ट आहे का की विरोधात? सांगता येणार प्रकल्प, पण आमचा ठामपणे विरोध आहे का हा प्रकल्प झाला नाही पाहिजे. आणि ते लोक आमचे 7-12 घेऊन फिरतात, त्यांनी पण आम्हाला सहकार्य करावं. म्हणजे 100% आदिवासी बांधव या प्रकल्पाच्या विरोधात आहे असं तुम्हाला म्हणायचं? नक्कीच हा लढा. किरण भाऊ, जसं ताईंनी सांगितलं की पूर्व भागात, तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. आता आपण म्हणतो की पूर्व भागातील लोक आपली समजा सुशिक्षित आहेत, पण तरी पण या एज्युकेटेड लोकांना कसं फसवण्याचं काम केलं मी तुम्हाला एका मिनिटात सांगतो. आवादाजी कंपनी यांनी सोलर एनर्जी प्लॅन्ट इथं उभे केलेत. तालुक्यात अनेक भागात ते प्लॅन्ट उभे झालेत. ज्यावेळेस त्या गावची गायरान जमिनी त्यांनी ताब्यात घेतली त्यावेळेस गावाला त्यांनी कोटी प्रलोभने दिली, कोटी आश्वासनं दिली. त्यांना सांगितलं की त्या गायरान जागेतली जेवढी झाडं आहे, काय आता ते 12 एकरमध्ये जवळ 650 झाडं होती, ते म्हणजे तुम्हाला 1200 लावून देतो, साधं एक झाड लावून नाही दिलं. बरं, गायरान जमिनी घेतात, तुम्हाला सांगतात गावाला सांगतात तुम्हाला मोफत वीज देऊ, इथपर्यंत येणारे रस्ते तयार करू. असं काहीच झालं नाही. आजही काही प्रकल्प म्हणजे काही प्लॅन्ट होऊन 3-3 वर्ष झाले, 4-4 वर्ष झाले, परंतु गावाला त्याचा काहीच फायदा नाही. त्या दिवशी आम्ही काही शेतकऱ्याला विचारलं, ज्याचा प्लॅन्टच्या शेजारी गोठा होता, त्यांनी सांगितलं या गोठ्यात जो बल्ब आहे ना याचं पण मला लाईट बिल भरायला लागते. आणि लाईट ते 24 तास येणार होते, ती पण लाईट नाही, काहीतरी 6 ते 7 तास लाईट आहे. म्हणजे शेतकऱ्याला इकडे फसवण्याचं काम करतात. मग मला एक सांगायचं आहे की पूर्व भाग जर आपण म्हणतो सुशिक्षित आहे, या लोकांना जर इतकं फसवलं असं आत्तापर्यंत, आणि त्या गायरान जमिनीजवळ शेकडो एकर जमीन आत्ता ऑलरेडी घेतलेली आहे, आणि आज अदानीसारखा हा प्रकल्प इथं येतोय. अदानी तर फार मोठा उद्योगपती आज हे आजगर आपल्या तालुक्यात घुसतोय, हा विळखा मारल्याशिवाय राहणार नाही. आणि आपली जी अडाणी लोक आहेत, खरं तर अडाणी लोकांचा गैरफायदा या अदानीने घेऊ नये असं आमचं प्रामाणिक मत आहे. नक्कीच हा तुमचा आंदोलनाचा लढा हा यशस्वी होईल यात शंका नाही. आपण यापुढे पाहत राहणार आहोत कशा पद्धतीने हे आंदोलन पुढे जाते आणि या अदानी प्रकल्पाचा जो प्रकल्प आहे अदानींचा तो नक्की होईल का नाही हे आपण येत्या काळात पाहणार आहोत.